मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा। आज मस्त नागपंचमी स्पेशल आम्ही करणार आहोत पुरणपोळीची ही रेसिपी। एकदम मस्त टम्म अशी फुगलेली ही पुरणपोळीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा। चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्या नागपंचमीला स्पेशल काय काय बनवलं। तर चला आजची रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवूया मस्त अशा पुरणपोळ्या। तर त्यासाठी घेतलेले आहे हरभऱ्याची डाळ। तर इथं बघा, तर गलसाच्या मापाने दाखवायला लागलेले आहे तुम्हाला। तर इथे एक गलास, तर इथं का नाही 3 गलस डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी वर आहे बघा। आता या डाळीला स्वच्छ धुवून घेऊया। आता डाळ का नाही स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि इकडे ठेवलेलं आहे पाणी गरम धुवायला। आता ही डाळ सगळी काढून घेऊया। आता ह्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ, अर्धा चमचा टाकलेले आहे मीठ। थोडीशी टाकायची हळद, म्हणजे कलर खूप छान येतोय। थोडंसं तेल ओतूया। आता झाकण लावून का नाही 3-4 शिट्ट्या करून घेते। आता डाळ शिजूस तर आपण पीठ मळून घेऊया। तर गव्हाचं पीठ चाळून घेते। तर इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, मैदा हे काय वापरलेलं नाही। गव्हाचंच पीठ नुसतं चाळून घेतलेलं आहे। त्याच्यात टाका चवीप्रमाणे मीठ, जेवढं तुम्ही पीठ घेतले त्याच्या अंदाजाने मीठ घ्या। म्हणजे जास्त पीठ घेतलं असेल तर थोडंसं 2 चमचे टाकायला लागते। तर असं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी ओतून का नाही पीठ छान असं मळून घेऊया। थोडं थोडंच पाणी असं ओतायचं, म्हणजे छान पीठ मळलं जातं या। जास्त एकदम पाणी ओतलं की नाही पीठ पातळ होतं या। त्यापाय थोडं थोडं ओतून मळून घ्यायचं छान असं। तर पीठ मळून घेते मी। हो पा, थोडं थोडंच करून ओतून मळून घेते। असं घट्टसर मळलेलं आहे। तर थोडं थोडं असं की नाही पाणी लावत जायचं आणि मग असं मळायचं। चांगलं मळलं जाते दोन्ही हाताने। तर थोडं थोडं पहिलं घट्ट मळायचं ना, थोडं थोडं पाणी लावून मळलं की नाही पीठ छान मऊ असं मळलं जातं या। तर आणि थोडं मळून घेते। तर पीठ छान मळलं या असं, आणि पाणी लावायचं छान असं चौकडनं। पाणी लावलं की नाही आणि छान भिजलं जातं या। आता झाकून ठेवूया। तर पूर्ण की नाही कुकरची शिट्टी गेलेली आहे। मस्त अशी डाळ शिजल्या, हे छान अशी शिजलेली आहे डाळ, मऊ झार शिजल्या। आता काढून घेऊया एका चाळणीवर। असं पाणी काढून घ्यायचं। हे जे आपण कटाची आमटी बनवायची। आता ह्याच्यावर ओतायचं गरम पाणी। तुम्हाला किती कटाची आमटी बनवायची की नाही तेवढं गरम पाणी ओता। तर सगळं ओतून घेते। आता का नाही डाळ आपण शिजवून घ्यायचे। तर हे सगळं असं पाणी का नाही काढून घ्यायचं। इडुनी म्हणतात बघा ह्याला। तर कटाची आमटी बनवायची आहे त्याची, तर साईडला ठेवायची। आता डाळ शिजवून घ्यायचे। डाळ शिजवून घ्यायचे तर तीच कुकर ठेवलेला आहे। थोडीशी डाळ ठेवायची आपल्याला कटाच्या आमटीला। तर सगळी डाळ का नाही काढून घेतलेली आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे, किसून घेतलाय। ते सगळे ह्याच्यात मिक्स करूया। तर आता का नाही गूळ आणि डाळ सगळी मिक्स करून शिजवून घ्यायचंय। गुळाला सगळं असं पाणी सुटतंय।
हे पहा लगेच असं का नाही किसून घेतलं की नाही गूळ लगेच मिक्स होतं आहे. तर जसं गूळ मिक्स होईल का नाही तसं पाणी सुटते. पूर्ण आपल्याला का नाही पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे गुळाचं. असं मिक्स करतच राहायचं नाही तर खाली लगेच करपतं या. तर हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे गुळाचं. तर हे डाळ का नाही असं पूर्ण घट्ट करून घ्यायचे आहे. असं हलवतच शिजवायचं नाही तर खाली लगेच करपतं या. असं शिजवून घेते पूर्ण घट्ट होईस्तोवर. पातळ आहे पहा किती पूर्ण पातळ आहे. तर असं हलवून शिजवून घेते. आता इथं का नाही सुंठी घेतलेले आहे आणि इलायची का नाही असं चेचून घेतलेले आहे. तर सगळं ह्याच्यात मिक्स करूया. चेचून घेतलेलं आहे सगळं. छान आता शिजलेली बी आहे आपलं पुराण. हे पहा कसं घट्ट झालं. किती पातळ होतं का नाही मस्त असं घट्ट झालेलं आहे. आणि जसं थंड होईल का नाही आणि घट्ट होतं या. आता पुराण कसं शिजलं वळकायचं तर त्यासाठी का नाही असं ठेवून द्यायचं उलटण किंवा चमचा. हे पहा अजिबात हलत नाही. हलत नाही तर आपलं पुराण मस्त आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅस करूया बंद आणि लगेच आपण वाटायला घेऊया. गरम गरम वाटलं की नाही लगेच पडतं या. जास्त त्रास होत नाही मग वाटायला. नाही थंड झालं म्हणजे चाळणीतनं पडत नाही लवकर. आता खाली एक असं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणं. आता ही डाळ अशी थोडी थोडी घेऊन का नाही वाटायची. थोडी थोडी घ्या. चमच्याने घ्या नाहीतर एखादं हे पा चमच्याने बी असं केलं का नाही लगेच गरम गरम छान असं पडतं या. नाहीतर एक ग्लास घ्या तर चमच्याने बरं पडतं ना. थोडंसं लांब असते नाही उन्हून असते पुळवून घ्यायचाला. नवीन बनवत असला तर थोडा वेळ थांबा थंड होऊ द्या मग करा. तर असं सगळं पुराण वाटून घेते. तर पुरण का नाही मस्त असं बारीक करून घेतलं पहा काय मऊ मस्त झाले कसं घट्ट मोठं. तर आता आपलं पीठ बघूया पुन्हा. पीठला का नाही आणि एकदा मळून घेऊया. छान असं मळायचं. पाणी लावून ठेवलं होतं का नाही किती मऊ झाले पहा. तर असं आणि एक थोडा वेळ मळून घेते. तर छान असं पीठ मळलं बघा. तर साईडला ठेवूया. आता इथं घेतलेलं आहे वाळलं पीठ. त्याच्यात ओतायचं थोडंसं तेल म्हणजे पोळी खूप छान होते. ही आमच्या आत्तीची पद्धत आहे बरं का. असे केल्याने का नाही पोळ्या खूप छान होतात. दाखवते तुम्हाला पुढं पाहाच तुम्ही व्हिडिओ. तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त वल्ल बी करायचं नाही. असं या पद्धतीचं पाहिजे आपणाला. म्हणजे पोळी नाही नुसती पिठाची होत नाही बघा. जास्त तेल बी लावायला लागत नाही. तेल किंवा तूप या पद्धतीनं करून घ्यायचं. तर अशा गाठी ठेवू नका. सगळ्या अशा गाठी फोडून घ्या. अशा पूर्ण फोडून घ्यायच्या म्हणते त्यात ती गाठी. आता आत्ती तुम्हाला उंड करून दाखवते त्या आज आत्तीच्या पद्धतीनं. थोडंसं का नाही हाताला तेल लावून घ्यायला लागले ते. ते मस्त असं करायला लागले ते. आता किती बसतंय तेवढं नाही पुरण भरून घेऊया. किती छान पहिली लोक भरत होती नाही मस्त अशी.
तर असे 2 उंडे करून घेऊया आपण, म्हणजे लाटायला बरं बरं येतं या. असं बघा एका हातानं का नाही असं दाबायला लागले त्या अंगुठ्यानं. तसं आपलं आपण गोल व्हायला आले मस्त. तर इकडं असं साईडला ठेवून देऊया. तर का नाही असं पिठात बुडवून घ्यायचं. किती मोठं गोळा आहे पहा, मस्त होते ते बरं का. आता पोळ्या आपल्या पहा तुम्ही. तर आपण लाटून घेऊया पोळे. फिरवून लाटायचं दोन्ही साईडने बी. छान असं फिरवायचं पहा. फिरवून घेतलेले आहे. असं काट लाटायचं म्हणजे छान फुगते. असं पीठ करून एकदा का नाही तुम्ही करून बघा पोळी. बघा पीठ लावलेलं सुद्धा दिसत नाही अजिबात. असं पसरून घ्यायचं आणि मस्त असं केलं का नाही पोळ्या छान दिसते. तेल लावून करल्यावानी का नाही मस्त होते त्या. आणि तेल लावून बी कसं पोळ्या बनवायचं ते बी सांगितलेलं आहे. ते बी व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. आणि ही अशा बी करून बघा. ठीक आहे. छान अशी लाटून झालेली आहे आपली पोळी. आता शेकून दाखवते तुम्हाला. तव्यालाच तेल लावून घ्यायचं. अशी पोळी उचलायची पहा. फिरवून घेऊया. बघा किती मस्त का नाही. छान कलर बी खूप छान यायला लागलाय. घरचं गहू असलं का नाही खूप छान पोळ्या होते त्या. आता तेल लावून घेऊया. हे पहा मस्त अशा फिरवून घेऊया. दोन्ही साईडने तेल तूप लावायचं. पहा कशा फुगायला लागल्या मस्त अशा. सारखं फिरवत राहायचं म्हणजे करपत नाही त्या. छान एकसारख्या होते त्या. काढूया. दाखवते तुम्हाला पिठात असं एकदाच बुडवून घेतले बघा. मी सारखं पिठात बुडवत नाही. असंही पसरून घ्यायचं. बघा अजिबात पीठ लावलेलं दिसत नाही. खाली असे नाही कॉटनचा कपडा बांधा. किती छान यायला बघा. कुठं तर फुटायला लागले त्या आपल्या पोळ्या. पीठ पुरण मस्त झालं का नाही छान होते त्या पोळ्या. तशी लाटून घेतलेली आहे. शेकूया ह्याला बी. तेल तेल असं सोडा. कशा आपल्या आपण अशी फुगत येते.
तेल लावून घेऊया. बघा कशा फुगायला लागले त्या मस्त अशा. हे पहा कशा मस्त टम्म फुगलेले आहेत. काय भारी का नाही. मस्त असं देवबाप्पांना नैवेद्य नागोबाला जायचं आहे का नाही आपण, तर त्यासाठी मस्त असं देवाला बनवायला लागलेले आहेत. नैवेद्यासाठी बघा तुमच्याबरोबर मी शेअर करावा. मस्त अशा वारला आपण जायचं आहे आता. आमच्या सोबतच राहावा तुम्ही बी, जावे आपण बी वारुळाला. आपल्या बघा पोळ्या किती छान अशा बनलेल्या आहेत. हे पा काय भारी झाले ते का नाही पोळ्या. हे पा मस्त झाले त्या सगळ्याच पोळ्या, कुठं फुटलेलं नाही काय नाही. आता ही घेऊया आपण देवाला काढून. ही घरातल्या देवाला बनवलेले आहेत. हे आता नागोबाला जायचं आहे आपणाला. तर आता काय काय घेऊया दाखवते. तर असं घेऊन चाललेलं आहे हळदी कुक्कू उदकाडी आणि हे लाडू बनवलं होतं बघा आपण. ही जी रेसिपी मी शेअर केलेली आहे. आणि दूध घेतलेलं आहे पाणी. आता जाऊया आपण वारुळाला. तर तुमच्याबरोबर तुम्ही बी. इधर असतो गोली गेलं काय झालं माहिती आहे का. अरे छाता घे तू छाता उठ रही है मैं क्या बोला बता क्या बोला ठीक है सुधा इकडे रे हे चौकीच तर या टाकलं ना घडलं काय दोन्ही शंकराच्या पिंडीचं घडलं सगळं का नाही वाटतं. दिखा ना सुखी ठेवू बाबा, कोणाच्या नजरेला पडू नकोस बाबा. गोपाळ आहे ते मारते मला होती कर मला. खाली आपण खाली वाकून इकडे कर ना. आशीर्वाद दे रे आपल्या पण घाल जरा कोण पकड़ना मम्मा एक वरल्यावर घाल ते हळद पे कसं ठेवायचं गोष्टी होतीस का सगळं झालं का तुझं हां ती बिळात जरा घालतो तिथं जर घालून मम्मा फुल आहे
तिथं वाटलं इधर एक पहले फूल है तो फूल भाई कहाँ पे अरे पकड़ना भाई वो तो अंदर है लाडू वाटा म्हणतो तो आहे ते परसाद वाट चालते की परसाद अरे लेकिन ये वीडियो में तो सुना मला दाखव हे हे बाळा बेटा बेटा मत कर चलो काही ना तुम्ही बी आशीर्वाद घ्या आशीर्वाद घ्या नागोबाचा नागोबाचा आज आशीर्वाद घ्या मस्त बघा वारुळ किती छान आहे आमच्या आणि असं वारुळावरती झाड आहे चला आता दुसऱ्या मंदिरला बी जाऊया आपण पकड़ो ना भाई असू दे आपलं जे आहे ते.